मराठा आरक्षणासाठी मनोज जरांगे पाटील हे मुंबईतील आझाद मैदानावर 20 जानेवारी रोजी आंदोलन करणार आहेत। या पार्श्वभूमीवर कोल्हापुरात सकल मराठा समाजाची बैठक पार पडली। या बैठकीत आंदोलनाच्या दृष्टीने विविध मुद्द्यांवर चर्चा करण्यात आली। दरम्यान कोल्हापुरात रविवारी होणाऱ्या महायुतीच्या मेळाव्यात नेत्यांनी मराठा आरक्षणाची घोषणा करावी अशी मागणी बाबा इंदुलकर यांनी केली आहे। महाराष्ट्रामध्ये आणि देशामध्ये एकमेकाच्या झिंज्या उपटणारे वेगवेगळे पक्ष 14 तारखेला कोल्हापुरामध्ये किंवा 13 तारखेला कोल्हापुरामध्ये एका प्लॅटफॉर्मवर येत आहेत स्वतःची पोळी भाजून घेण्याकरता। त्यांना आमची अशी त्यांना विनंती आहे, या महाराष्ट्रामध्ये सध्या एकच प्रश्न मोठा आहे, एकच प्रश्न बरेच वर्ष प्रलंबित आहे, तो म्हणजे मराठा आरक्षणाचा। आणि मराठ्यांचं जोपर्यंत प्रगत होत नाही तोपर्यंत महाराष्ट्र प्रगत होऊ शकत नाही। त्यामुळं रविवारच्या ह्या सगळ्या नेत्यांच्या एकत्रित कार्यक्रमामध्ये एकत्र येऊन हात वरती करून मराठ्यांना आरक्षण मिळालं पाहिजे अशी त्यांनी घोषणा करावी अशी आमची विनंती आहे। या बैठकीला वसंतराव मुळीक, बाबा पार्टे, दिलीप देसाई, शाहीर दिलीप सावंत, उदय लाड, रुपेश पाटील यांच्यासह सकल मराठा समाज बांधव उपस्थित होते।